नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एसटी महामंडळाला फटका, 2200 बसेसची खरेदी रखडली, प्रवाशांची गैरसोय काय असणार, चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात एसटी बसेस खरेदीसाठी 900 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती। मात्र ही रक्कम एसटी महामंडळाला मिळालीच नाही। एसटी महामंडळाचे कंत्राट दिलेल्या ईव्ही गाड्याही उशिरा येणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला पत्रकार परिषदेत देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि वेळापत्रक जाहीर केले होते। लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यापासून देशभरात तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती। या काळात आता सरकारला कोणतेही नवे धोरणात्मक निर्णय, प्रकल्पाची घोषणा किंवा भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम घेता येणार नाहीत। परिणामी आचारसंहितेच्या काळात प्रशासकीय निर्णय आणि नवी विकास कामे हाती घेण्याची प्रक्रिया जवळपास ठप्प होते। महाराष्ट्रातही या कारणामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे। राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात मंजूर केलेले 900 कोटी रुपयाची रक्कम एसटी महामंडळाला मिळालीच नसल्याने समोर आले आहे। या 900 कोटी रुपयाच्या निधीचा वापर करून एसटी महामंडळाकडून 2200 नव्या बसगाड्याची खरेदी केली जाणार होती। मात्र देशभरात लागू झालेली आचारसंहिता आणि राज्य सरकारच्या अनास्थेपायी प्रवाशांना जुन्याच गाड्यांची प्रवास करावा लागणार आहे। 15 वर्ष होऊन गेलेल्या जवळपास 1000 गाड्या स्क्रॅपिंगसाठी आलेल्या असतानाही नव्या गाड्या दाखल होण्यास उशीर होत आहे। त्यामुळे एसटी महामंडळाकडून नव्या बसेसची खरेदी केली जाणार होती, परंतु अर्थसंकल्पात तरतूद केलेले 900 कोटी निधी महामंडळाला मिळू शकला नाही। अशातच आता लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने पुढील किमान 3 महिने नव्या बसगाड्याची खरेदी अडकून पडणार आहे। सोबतच एसटी महामंडळाचे कंत्राट दिलेली ईव्ही गाड्यांना येण्यास देखील अवधी वेळ लागणार आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 1000 बसगाड्या भंगारात निघणार। कंत्राट दिलेल्या कंपनीकडे आधीच अनेक वर्क ऑर्डर असल्याने महामंडळाच्या गाड्या मिळण्यास उशीर लागणार असल्याचे सांगितले जात आहे। आचारसंहिता 5 जूनला संपत असल्याने त्यानंतर 2200 लालपरी गाड्यांची वर्क ऑर्डर दिली जाऊ शकते। त्यानंतर या गाड्या रस्त्यावर येण्यास आणखी 6 महिने लागण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।